मस्त गरमागरम मी नारळी भात तयार केलेला आहे आणि किती दिवसापासून मी फोन करून सांगते सई आणि देवांशला माझ्या घरी जेवायला या, पण त्यांना ना वेळच नाही भेटत. ते आज ना माझ्या घरी येणार आहेत आमंत्रणसाठी, पण मी पण सांगितलं पहिला आमंत्रण नको, माझ्या घरी ना केलवणाला या. पण आता कुठे राहिलेत काय माहिती, कधीशी वाट बघते मी. आया मला वाटतं ना आले, आता जाम मजा येणार आहे, पण तुम्ही कुठे जाऊ नका. किती बरं वाटलं मला. कसं आहे तुम्ही कशा आहात? मी तर बरे, पण तुम्ही कसे आहेत? आम्ही पण मस्त. किती दिवसांपासून यायचं होतं तुमच्या घरी तुमच्या हातचं खायला. हो का? हा तुम्ही बोलवतच नाही आम्हाला. मी तर किती वेळा बोलवलं पण तुम्हीच यायला तयार नाही. आमच्याकडे वेळ नव्हता, पण आता आलोय ना. केळवण्याच्या निमित्ताने आलो. बघा केलवण नाही म्हणूनच आलेत ना. चला कशी वाटली जोडी आमची? मस्त वाटली मस्त जोडी ना. चला चला एकदम चला मग मस्त जोडीला वाटली. काहीतरी मस्त द्या खायला. वा वा काकू, घर फारच सुंदर डेकोरेट केले तुम्ही. हे आमच्यासाठी केले की रेगुलर? तुमच्यासाठीच केले मी. केळवणे मग केलवणाला तर हेच प्रथा आहे ना करायची. छान वाटतंय, खूप छान वाटतंय. घर पण फार सुंदर आहे तुमचं. तर आमच्या कोळीवाड्यातला ना नारळी भात बनवलाय, करंज्या बनवलाय सुक्या मेव्याच्या, केळवणे आणि त्याचसोबत ना बुंदीचे लाडू सुद्धा बनवल्यात. आणा काय आहे तर. राहू दे आशीर्वाद द्या. चांगलाच आशीर्वाद आहे. सई देवांश सुरुवात करा ना खायला. अहो आम्ही करतो, पण तुम्ही तरी येऊन बसा इथे. हा मग या आमच्या बरोबर बसा, गप्पा मारा. घ्या सई, तुम्ही पण घ्या. खातो. हा खावा ना, कसा झालाय ते पण सांगा. मी पहिल्यांदा खातोय. नारळी भात म्हणतात ना याला. वा वा काकू, पहिल्यांदा खातोय मी नारळी भात. कमाल कमाल वाटतोय. वा काकू, नारळी भात अप्रतिम झाला आणि मी आधी कधीच खाल्लेला नव्हता. पहिल्यांदा टेस्ट करते आणि अगदी सगळं काही योग्य प्रमाणात आहे. म्हणजे गुळाचं प्रमाण, सुका मेवा त्यात जो काही टाकला तो छान झाला. आवडला ना खूप. आणि मला शिकवा नक्की. ते तर छानच झाले, पण तुमचं कसं जमलं ते? आमचं हो बघा, सई एकदा असंच ऑफिसला चाललो होतो घरून, तर रस्त्यात दिसल्या. अच्छा. आमची ओळख नव्हती काहीच, पण माझा फोटो दाखवून कोणाला तरी काहीतरी सांगत होत्या. हो. माझा फोटो तर त्यांच्या हातात. म्हटलं कोण मुलगी आहे तिच्या हातात माझा फोटो आहे, ओळख नाही पाळख नाही. तरी मग मी काही गेलो नाही बोलायला, मी तिचा पाठलाग केला. म्हटलं कोण आहे जरा माहिती काढा. म्हणून मी मागे गेलो. तर नंतर कळलं मला की फारच शिक्षिका आहे, फारच गरजू लोकांना फारच मदत करतात, मनाने फारच छान आहे. अशा काही गोष्टी मला कळल्या त्यांच्याबद्दल. मग मी फार काही चौकशी करायच्या भानगडीत पडलो नाही. पण नंतर मला कळलं की ते त्यांचा एक मित्र होता, त्या मित्राला पळवायसाठी माझं नाव समोर करून ते असं काहीतरी करत होत्या. मग त्याच्यानंतर आमची मैत्री सुरू झाली. हो 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 हो. आणि आता बघा केळवणाला तुमच्या घरी बसलोय, नारळ भात खातोय. जशी आपली जोडी जमली आहे ना, तशी तू आता काकी बरोबर तुझी जोडी जमवून घे. हो नक्कीच, आमची तर जोडी जमली आहे. पण आता तुमच्या सोबत पण जोडी जमवावी लागेल, कारण हे नॉनव्हेज खातात आणि मला काय येत नाही. म्हणजे बनवते, पण तुमच्याकडे आणखी छान छान रेसिपीज असतील ना, मी बनवेल नक्की. हो ना. मग आता लग्न तर जवळ आलेलं आहे. चालेल. आणि लग्नाची तयारी
लग्नाची तयारी तर ऑलमोस्ट आमची आता झालेली आहे. 11 तारखेपासून 11 एप्रिलपासून ते 17 एप्रिलपर्यंत आता आमचे सगळे लग्नाचे सिक्वेन्स दाखवणार आहेत सन मराठीवर रात्री 10:30 वाजता. तुम्ही आठवणीने बघा, अजिबात विसरू नका. मी कशी विसरेन, मी तर नक्कीच बघणार आहे. आमचं लग्न होत आहे तर आम्हाला असं काही टिप्स वगैरे काही द्यायचे आहे का चांगल्या संसारासाठी, काही सूचना वगैरे असं काही द्यायचं असेल तर द्या. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मित्रमैत्रिणीसारखं राहा. आणि आधीपासून ही मैत्रीणच होती माझी, त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शनच नाही आहे. दुसरी गोष्ट राहिली, संसारात चांगलं लक्ष द्या आणि चांगलं राहा, चांगला संसार होतो. आणखीन काय पाहिजे? म्हणजे एवढं झालं तरी खूप आहे नाही का? हो. चला छान छान. म्हणजे मुळात मैत्रिणीसारखं राहायचं आपल्याला. लक्षात आहे ना, भांडायचं नाही. आता ते सोडून द्या, पण हे करंजी लाडू हे कधी खाणार? अरे खाणार, आताच खाणार. घ्या 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 घ्या. वा वा. पकड. वा वा. हे वेगळ्याच करंज्या. पण ही पण रेसिपी आपल्याकडे झालेली आहे. हो का? तुम्ही घरच्या स्वादावर बघू शकता. बापरे. हो. मावा आहे, मावा. हो. मी याच्या आधी त्या अशा नाही खाल्ल्या कधीच. एकतर ओल्या खोबऱ्याच्या, नाहीतर मग एकदम कोरड्या असतात. पण या माव्याच्या आणि आतमध्ये हे वेगळंच स्टफिंग आहे. कमाल. मावा असतो ना, तो तुपामध्ये भाजायचा, त्याच्यामध्ये आपण साखर घालू शकतो, ड्रायफ्रूट घालू शकतो. सगळं म्हणजे चांगलं घातलं ना तर चांगली होते. आणि हे मैदा आहे ना, तो चांगला मळून घ्यायचा आणि मळल्याच्या नंतर त्याची करंजी करायची. करंजी केल्याच्या नंतर तुपामध्ये तळायची. तुपामध्ये तळली का पाकामध्ये टाकायची. हो. तळल्यानंतर पाकात घालायची. ओके काकी, हा काहीतरी जगा वेगळा प्रकार आहे. सिरियसली सांगते. मला फक्त सांगा, याची रेसिपी आहे आपल्या घरचा स्वादच्या युट्यूब चॅनलला? हो ना, याची रेसिपी तर मी दाखवलेलीच आहे. संपला विषय. पण हो, तू बघू संपला विषय. झालं मग ही बघू. म्हणजे अशा बऱ्याच असतीलच ना ह्या सगळ्या. झालं मग विषय संपला. हो, मला खूप आवडली. तर हे सगळं युट्यूबवर बघून आपण एकत्र बनवू. मी पण हेल्प करेन. चालेल चालेल. मस्त. आम्ही दोघं बनवू आणि मस्त मजा येईल. आता बघा, दोन्ही पदार्थ खाल्लेले आहेत. आता बुंदीचा लाडू माझ्याकडून. वा 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 वा. वा 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 वा. मस्त 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 काकी. वा वा काकी. आतापर्यंत फक्त ऐकलं होतं, पण आता स्वतः जेव्हा चाखून पाहिलं सगळं, खरंच अप्रतिम अप्रतिम स्वयंपाक करता तुम्ही. आणि वेगळीच चव आहे, वेगळीच चव. खरंच. फक्त आता हिला सांगतो मी, बाकी रेसिपीज बघून जरा माझ्यासाठी पण काहीतरी कर. पण खरंच मजा आली. फक्त तुमचा आशीर्वाद. माझी आठवण कार बनवताना. हो. अरे वा. बनवायच्या आधी बनवून झाल्यानंतर तुम्हालाच सांगणार आहे ती, है ना? चालेल. बनवायच्या आधी मी फोन करेल, बनवून झाल्यानंतर हा फोन करेल. खाऊन. करेक्ट आहे. नाही, खाऊन नाही करणार, बनवल्यावर करेल. बरोबर. चला, आता लग्न आहे आमचं. जरा तुमचा आशीर्वाद द्या आणि आमचा संसार जरा असाच छान गोड गोड व्हावा, असे आशीर्वाद द्या आम्हाला. आणि आमचं लग्न बघायला अजिबात विसरू नका. 11 मी एप्रिल. लग्नालाच येते ना. हो, लग्नाला यायचंच आहे तुम्हाला. 11 एप्रिल ते 17 एप्रिल सन मराठीवर रात्री 10:30 वाजता. आठवणीने या. येस, येईल ना. प्रॉमिस. हो, प्रॉमिस. काकू, तुम्ही आम्हाला खूप छान छान पदार्थ खाऊ घातलेत, गोड अगदीच, आणि ते कसे बनवायचे हे पण मला सांगितलं. पण आता माझी फक्त छोटीशी अशी रिक्वेस्ट आहे की मला नाव घेता येत नाही, म्हणजे उखाणा म्हणता येत नाही. तर तुम्ही तुमच्या लग्नामध्ये काय उखाणा घेतला होता मला सांगा ना, मी तसा ट्राय करत आहे म्हणायचं. माझ्या लग्नात ना मी असं नाव घेतलेलं, हांड्यावर हांडा अन्नाचा, हरेश्वर माझा जन्माचा, असं एक नाव घेतलं. हंड्यावर हंडा अन्नाचा, हरेश्वर माझ्या. अगं, माझ्या नवऱ्याचं नको नाव घेऊ, तुझ्या नवऱ्याचं नाव घे. तू हरेश्वर म्हणतो. आता तू काय घेशील? हांड्यावर हांडा अन्नाचा आणि
देवांश माझ्या जन्माचा असं घ्यायला पाहिजे. हंड्यावर हंडा अन्नाचा, हा देवांश माझ्या जन्माचा. बरोबर. आता कशी बोललीस? मस्त. आवडलं का? मी असंच घेतलं. मला पण येत नव्हतं. आता बघा आमची तिघांची जोडी जमलेली आहे. हो. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमची आणि आमची पण जोडी व्हावी, तर त्याकरता तुम्हाला आमची मालिका बघावी लागेल, तुझी माझी जमली जोडी, सन मराठीवर रोज रात्री 10:30 वाजता. आणि आता महत्त्वाचं म्हणजे 11 एप्रिल ते 17 एप्रिल आमच्या लग्नाचा सिक्वेन्स चालू होतोय. Yes. सो सई आणि देवांशचं लग्न कशा प्रकारे होतंय आणि का होतंय, कशामुळे होतंय, हे सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला 11 ते 17 तारखेपर्यंत बघायला मिळणार. त्यामुळे आमच्या लग्नाला आम्ही स्वतः तुम्हाला आमंत्रण देतोय. प्लीज लग्नाला या, एन्जॉय करा आणि आमचा शो बघत राहा. आणि ते नक्कीच येतील आणि बघायला. आणि आणि घरचा स्वाद वर वेगवेगळ्या रेसिपीज बनवून घरी बनवत राहा, वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत राहा. बरोबर बरोबर. बरोबर. आम्ही पण करू, तुम्ही पण करा. थँक्यू.